नमस्कार, मी डॉक्टर अमित सिनकर। मी MMF हॉस्पिटल्स येथे हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। दरवर्षी 29 सप्टेंबरला जगभरात जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो। तो या वर्षीची थीम आहे यूज हार्ट फॉर ॲक्शन। आपण दरवेळेला हार्ट अटॅक आल्यानंतर एंजियोप्लास्टी होईल आणि सगळं छान होईल अशा अपेक्षेने हार्ट अटॅकला फार लाईटली घ्यायला लागलो आहोत। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणण्यापेक्षा आजच्या जगामध्ये प्रिव्हेन्शन इज द क्युअर असं म्हणायला हरकत नाही। कारण हार्ट अटॅक नंतर आजही पहिल्या तासात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 50% इतके आहे। म्हणूनच हार्ट अटॅक येऊ नये याकरता प्रिव्हेन्शनच्या ॲक्टिव्हिटीज घेणं अतिशय गरजेचं आहे। सो त्याकरता आपल्याला रिस्क फॅक्टर्स कंट्रोलमध्ये ठेवणं, जसं की डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल या गोष्टी अत्यंत कंट्रोलमध्ये ठेवणं व धूम्रपान बंद ठेवून अल्कोहोल बंद ठेवणे या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत। तसेच यापैकी कुठलेही रिस्क फॅक्टर्स असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते कंट्रोलमध्ये आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा। हार्ट अटॅकचे सिम्पटम्स दरवेळेला येतीलच असे नाही, तरी एखाद्याला छातीत जळजळ होणे, पाठ दुखणे, खांदा दुखणे किंवा काही वेळेस दातखिळी बसणे असे सिम्पटम्स सुद्धा हार्ट रिलेटेड वॉर्निंग सिम्पटम्स असू शकतात। पण डायबिटिक पेशंट्सना किंवा वयस्कर महिलांमध्ये एटिपिकल सिम्पटम्स असण्याचे चान्सेस जास्ती असतात। उदाहरणार्थ ॲसिडिटी सारखा वाटणे, चालताना धाप लागणे किंवा थकवा येणे, पोटात जळजळ होणे अशा प्रकारचे सिम्पटम्स सुद्धा हार्टला ब्लड फ्लो कमी होण्याचे म्हणजे अँजायनाचे असू शकतात। सिम्पटम्स किंवा तशा टाईपचे एटिपिकल सिम्पटम्स आल्यास जरूर आपल्या डॉक्टरांना भेटा व गरजेनुसार ECG, 2D इको व स्ट्रेस टेस्ट अशा सारख्या तपासण्या करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद।